अवधेश और आप देख रहे हैं बॉन्डर इंडिया टीवी। प्रताप फाउंडेशन चैत्र नवरात्रि का ये लगातार तीसरा साल है और आज छठवां दिन है। मैं आपको बता दूं कि जिस तरह से हर रोज़ अलग अलग राज्य के अलग अलग समाज के कार्यक्रम होते हैं, इसी प्रकार आज राजस्थानी समाज के लिए यहाँ पे एक कार्यक्रम रखा गया था, जहाँ पे सैकड़ों की तादाद में यहाँ पे लोग आए थे, यहाँ पे इस कार्यक्रम का आनंद उठाए, साथ साथ माँ दुर्गा का आशीर्वाद लिए। हर रोज़ की तरह आज भी विधायक प्रताप सरनाईक यहाँ पे आए, लोगों से मिले, माँ का आशीर्वाद दिए। चलिए बात करते हैं विधायक प्रताप सरनाईक। समाजाचा हा गौरव आहे आणि त्यांच्या प्रमुख लोक जी राजस्थानी समाजाची इकडे मीरा भाईंदर शहरामध्ये व्यापार करतात आणि प्रामुख्याने जी काही समाजसेवेची कामं असतील ती त्यांच्या माध्यमातून घडतात, त्या सगळ्यांचा सन्मान केला। आमच्या ह्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे राजू भोईर, विक्रम प्रताप, संजय, आमचे सचिन मांजरेकर, आमच्या महिला जिल्हा संघटक नार्वेकर ताई आणि सगळे आमचे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सगळ्या मान्यवरांचा सत्कार करतात। आमचे जगदीश भाई, कपिल परमार नव्हते पण त्यांचे भाऊ होते आणि त्यांनी सगळी जबाबदारी घेतली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रमाचं नियोजन केलं। हजारोच्या संख्येने लोक ह्या ठिकाणी उपस्थित होते, सांस्कृतिक मेजवारीचा आनंद घेतला, देवीचं दर्शन घेतलं आणि एक चांगलं वातावरण ह्या परिसरामध्ये गेले 5 दिवसापासून तुम्ही बघताय की अतिशय चांगलं वातावरण इकडे झालेलं, लोक आनंद घेत आहेत, पूर्ण परिवारासह, मित्रमंडळीसह आणि प्रामुख्याने आपल्या मुलाबाळांना घेऊन या ठिकाणी येऊन एक जे पावित्र्य आहे ते पावित्र्य महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा 133वी जयंती आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये जागोजागी हा जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। बहुतांश ठिकाणी मी आज सकाळी 10 वाजल्यापासून फिरतोय, जवळजवळ 40 ते 50 मंडळांना भेटी दिल्या। सगळीकडे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि संविधान ज्यांनी आपल्या ह्या देशामध्ये निर्माण केलेलं आहे, घडवलेलं आहे, त्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि त्या माध्यमातून आपण मार्गक्रमण करतोय। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चांगलं वास्तू ह्या शहरामध्ये व्हावं अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती बौद्ध जन पंचायत समिती आणि इतर संस्थांची। ती मागणीसुद्धा पूर्ण झाली। लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 25 कोटी रुपयाचा निधी मिळाला आणि गेल्या वर्षीच त्याचं भूमिपूजनही झालं आणि काम जोरामध्ये चालू आहे। पुढल्या वर्षी कदाचित ते काम पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं ग्रंथालय, बाहेरून येणाऱ्या प्रमुख लोकांसाठी राहण्याची व्यवस्था, या गोरगरीब जनतेसाठी चांगलं हॉल आणि इतर अनेक सुविधा आम्ही निर्माण करतो आहे आणि त्याचं लोकार्पण लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल आणि प्रामुख्यानं मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांच्या ह्या समस्या आणि लोकांनी जे प्रश्न माझ्यापुढे मांडले ते सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न। प्रताप सरनाईक फाउंडेशन द्वारा मीरा भाईंदर में आज तीसरा वर्ष का 5वां दिन, 6ठा दिन है। आज राजस्थानी समाज का बहुत ही सुंदर कार्यक्रम यहाँ पे संपन्न हुआ
और आप देख रहे हैं कि पूरे मीरा भाईंदर में अयोध्या का दूसरा रूप यहाँ पे प्रकृति के रूप में यहाँ पे विराजमान है। रामलला का मंदिर में माँ जगदम्बा माता, और प्रवेश द्वार पे देखिए कि हनुमानगढ़ी का पूरा चित्र यहाँ पे दिख रहा है। मैं मीरा भाईंदर की जनता की ओर से विधायक प्रताप सरनाईक को धन्यवाद देता हूँ और देवी माँ से प्रार्थना करता हूँ कि इनकी सारी मनोकामना पूरी हो। उसके साथ साथ सभी मीरा भाईंदर वासियों का जो मनोकामना यहाँ पे लोग देवी के सामने मांगे, उनकी सभी का मनोकामनाएं पूरा हो। साथ साथ पत्रकार बंधुओं ने भी बहुत ही तन मन से इस सारी प्रोग्राम को प्रकाशित किया है, लोगों को तक पहुँचाने का काम किया है। देवी माँ इनका भी सारी मनोकामना